गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या तेजोमय वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। समर्थांनी सांगितलंच आहे ना, या जीवाला भगवंताची प्राप्ती का होत नाही बरं? बघा, प्रत्येकाच्या जीवनामध्ये पडलेला हा प्रश्न आहे। बघा, ही प्राप्ती का होत नाही ना, याचं उत्तर सुंदरपणे दिलेलं आहे। संयम आहे ना, संयम राखणं हा आयुष्यातला फार मोठा गुण आहे। कारण का बरं? कारण एक चांगला विचार आहे ना, तो अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो। पण जर तुमच्या मनामध्ये चांगले विचार नसतील तर तुमच्या मनामध्ये हजारो विचार निर्माण होतात आणि ते वाईट विचार असतात। म्हणूनच चांगले विचार ठेवा, चांगली संगत ठेवा। समर्थांनी सुद्धा सांगितलेलं आहे ना, जेवढा प्रयत्न होईल तेवढा या वैखरीतून अपशब्द काढू नका। म्हणजेच काय? म्हणजे मौन राहणं आहे ना, तो सर्वात चांगला गुण आहे। म्हणून समर्थांनी सुंदर मनाच्या श्लोकांमध्ये वर्णन सुद्धा केलेलं आहे। मनारे जणी मौन मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी, नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखालागी आरण्य सेवित जावे। म्हणजे काय? म्हणजे हे म्हणा, तू लोकांबरोबर असताना तू न बोलता मौन भावनेनं राहावं। म्हणजे काय? म्हणजे जर भगवंताप्रती कोणतं कार्य असेल ते अति आदरापूर्वक तू केलं पाहिजे। म्हणजे ज्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण नाही ना, ते ठिकाण तू सोडून दे। त्या ठिकाणाशी तुला काही मतलब नाही। त्याऐवजी तू बघा जंगलामध्ये फेरफटका मार, म्हणजे तुझ्या मनाला आहे ना सुख समाधान लागेल। म्हणजे काय? म्हणजे आपण वृक्ष वेळी झाडे यांना देवच मानलेले आहेत ना, यांना आपले नातेसंबंध जोडलेले आहेत। वृक्ष वल्ली आम्हा सोय रे, म्हणजे प्रत्येक कणाकणामध्ये माझा भगवंत आहे। पण जसं आपली दृष्टी पडेल ना, जसे आपले हे डोळे असतील तसा हा सुंदर निसर्ग दिसेल ना। जर आपल्या डोळ्यांवर काळा चष्मा आपण घातलेला असेल तर हे जग सुंदर दिसेल का? कधीच दिसणार नाही। म्हणूनच चष्मा काळा घालावा की चष्मा पारदर्शक घालावा हे आपण ठरवलं पाहिजे। म्हणून हे शब्द आहेत ना, जरा जपूनच वापरायला हवे। म्हणजे काय? म्हणजे ही आपली जीभ आहे ना, हे जीभ असं दुधारी शस्त्र आहे ना की तिच्या एका बाजूनं अमृत आहे आणि दुसऱ्या बाजूनं विष आहे। म्हणून तिचा वापर कसा करायचा ते आपण प्रत्येकानं ठरवावं। पण आपण तिचा वापर आहे ना अहंकाराने करतो, मग त्या जिभेमधलं जे अमृत आहे त्याचा आस्वाद आपल्याला घेता येईल का? कधीच घेता येणार नाही। ते विषामध्येच रूपांतर होईल। म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन सुद्धा कराव्या लागतात। असं वाटतं की खरंच यास पूर्ण जीवनामध्ये देव आहे किंवा नाही, इथपर्यंत शंका सुद्धा येतात। पण खरं तर हीच वेळ आहे ना आपल्या परीक्षेची असते। विश्वास ठेवा, इथूनच समर्थ लीला सुरू होते आणि इथूनच खेळ खरा सुरू होतो। फक्त विश्वास तुटू देऊ नका। आई बाळाला हवेत भिरकावते ना, काही क्षण त्या हवेत ही असतं, पण त्या हसत असत
बघा ते हसत हसत मजा लुटत असतं. कारण का बरं? कारण त्याला माहीत असतं, त्याला विश्वास असतो की माझी आई आहे ना, मला कधीच खाली पडू देणार नाही. तोच विश्वास आहे ना माझ्या भगवंतावर. असू द्या कधी कधी असं वाटतं की माझं कसं होईल, हे शक्य आहे का? पण लक्षात ठेव, तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कोतीवर शक्य आणि अशक्य ठरवता, पण ही समर्थ या जगामध्ये अशक्य आहेत ना, तेही सुद्धा शक्य करतात. म्हणून समर्थ तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे. फक्त तुमचा त्याच्यावर विश्वास असायला हवा. पण आपला भगवंतावर विश्वास असतो का? बघा, प्रत्येकानं या गोष्टीचं विचार करायला हवा. श्रीकृष्णाला जेव्हा गीता कोणालाही सांगता आली असती, पण श्रीकृष्ण स्वारींनी गीता अर्जुनाला का सांगितली बरं? बघा, इथे सुद्धा आपल्या ज्ञानाची परीक्षा येते. म्हणजे काय? कारण जसा सांगणारा असावा लागतो ना, तसा ऐकणारा सुद्धा असावा लागतो. तेव्हाच ज्ञानाचा विकास होतो ना. म्हणून आपण श्रवणाला मात्र दरवेळेला बसतो, पण एका कानातून ऐकतो आणि दुसऱ्या कानातून सोडून देतो. मग आपण म्हणतो, मी 10-10 वर्ष 20-20 वर्ष झाले मी या भक्तिमार्गामध्ये आहे, तरीही सुद्धा माझं जीवन जैसे ते. पण तू जे श्रवण या अंतरात्म्यामध्ये उतरवलं नाही, तर तुझ्या जीवनामध्ये खरी भक्ती घडेल का? कधीच घडणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलं आहे ना, क्रोध आहे ना माणसाच्या जीवनाची अधोगती करत असतो. कारण क्रोधामुळे भ्रम निर्माण होतो, भ्रमामुळे बुद्धी विचलित होते, त्यामुळे तर्क नष्ट होतो. आणि जेव्हा हा तर्क नष्ट होतो ना, तेव्हा व्यक्तीचं पतनच होतं ना. म्हणून जीवनामध्ये भरपूर किती दुःख असू द्या, भरपूर किती संकट असू द्या, पण आपली जी बुद्धी आहे ना, ती विचलित होऊन देऊ नका. आणि ती विचलित कधी होणार नाही बरं? जेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण असेल, तेव्हा ही बुद्धी आहे ना, तशीच निरंतर राहील. ही बुद्धी निर्मळ विचार निर्माण करेल. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आपल्या या विश्वामध्ये, आपल्या या जीवनामध्ये भरपूर संत होऊन गेले. संत ज्ञानेश्वरांनी बघा, संत ज्ञानेश्वरांची जेव्हा आठवण येते ना, तेव्हा ज्ञानेश्वरी आपल्या डोळ्यासमोर येते. किती कष्ट सहन केले. म्हणजे संत ज्ञानेश्वरांचा जन्म बघा 1275 साली, बघा भाद्रपदाच्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पैठणजवळील आपेगावमध्ये झाला. म्हणजे त्यांच्या वडिलांचं नाव होतं ना, ते विठ्ठल पंत, आईचं नाव रुक्मिणीबाई. म्हणजे बघा, जर तुमच्या जीवनामध्ये कष्ट नसतील ना, तर तुमच्या इतिहासामध्ये नावसुद्धा होणार नाही. म्हणजे बघा, अगदी लहान वयातच ज्ञानेश्वरांना जातीबाह्य झाल्यामुळं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागलं. त्यांच्याकडे राहण्यासाठी योग्य झोपडीसुद्धा नव्हती. म्हणजेच काय बरं? म्हणजे साऱ्या जगानं त्यांना भिक्षुकाचं बाळ म्हणून तुच्छ लेखलं ना. म्हणजेच लोकांनी त्यांना त्रास दिला, पण तरीही त्यांनी साऱ्या जगावर अमृताचाच वर्षाव केला ना. म्हणजे काय? म्हणजे समोरचा आपल्याला त्रास देतो म्हणून आपणही त्याला त्रास द्यायचा का? संत आपल्याला काय सांगतात बरं? संत आपल्याला हेच सांगतात, तू मौन स्वीकार. जर तुझी निर्मळ जर बुद्धी असेल ना, तुझ्या जीवनामध्ये मौन असेल, तर तुला कोणीच हरवू शकत नाही. म्हणजे संत ज्ञानेश्वर माऊलींनी वर्षानुवर्ष घोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या साहित्यानं गंगेच्या राखेत पडलेल्या सागरपुत्रांचा आणि तत्कालीन समाजबांधवांचा उद्धार झाला ना. म्हणजे वयाच्या फक्त 15व्या वर्षी स्वतःला श्रीकृष्णासाठी समर्पित केलं आणि श्रीकृष्णांच्या त्या भक्तिरसामध्ये लीनच झाले ना. आणि ज्ञानेश्वरांच्या या विपुल साहित्यात कुठेही कोणाविरुद्ध तक्रार नाही. बघा, तुम्ही ज्ञानेश्वरांचं हे चरित्र पाहिलं ना, बघा कोणत्या श्लोकामध्ये सुद्धा तक्रार मिळणार नाही, पूर्ण जीवनक्रमामध्ये तक्रार मिळणार नाही. म्हणजेच
त्यांचं जीवन चांगलं होतं का? अजिबात नव्हतं. एवढ्या हाला अपेष्टा सहन केल्या ना, पण कधीही राग आला नाही, कधीही त्यांचं मस्तर कुठे फिरलं नाही. म्हणजे याचा कुठेही थांगपत्ता लागत नाही. म्हणजे समग्र ज्ञानेश्वरी आहे ना, एक क्षमाशीलतेचं मोठं प्रवचन आहे. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेत भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरी नावाचा 10,000 श्लोकांचा ग्रंथ लिहिला. म्हणजेच संतांनी हे साहित्य लिहून ठेवलं ना, हे ग्रंथ लिहून ठेवले, हे कोणासाठी बरं केलं काम आहे? आपल्यासाठी ना. पण आपण हे सर्व विसरलेलो आहोत. आपण वेगळ्या भावनेनं हे जीवन जगायला लागलेलो आहोत. आपल्या फक्त डोळ्यापुढे पैसा दिसतो, पैशाशिवाय काहीच दिसत नाही. एका ग्रंथामध्ये संतांचं एक सुंदर प्रसंग वर्णन केलेला आहे. एकदा ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज आणि मुक्ताबाई यांच्यासह तीर्थयात्रेवर असताना बघा, गोरा कुंभार हे संत तुम्हाला माहीत असतील. यांच्या ते घरी आले आणि संतांची बैठक झाली, चर्चा सुरू झाली. आणि तपस्विनी मुक्ताबाईंनी जवळच ठेवलेल्या काठीकडे बोट दाखवून गोऱ्या कुंभाराला विचारलं, हे काय आहे? गोरा उत्तरला, मी माझी भांडी शिजली आहेत ना की कच्ची राहिली आहेत हे ठोकून तपासतो. म्हणजेच मुक्ताबाई हसल्या आणि म्हणाल्या, आम्ही पण मातीचेच आहोत संत, तुम्ही यासह आमची चाचणी करू शकता. म्हणजे होय का नाही म्हणत गोरा उठला आणि त्या काठीनं तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक महात्म्यांच्या डोक्यावर मारू लागला. त्यापैकी काहींनी ते विनोद म्हणून घेतले, तर काहींनी ते रहस्य म्हणून. पण नामदेवांना ते वाईट वाटलं की एक कुंभार आपल्यासारख्या संतांची काठीनं परीक्षा घेत आहे. त्यांच्या चेहऱ्यावर रागाची झळकही दिसत होती. त्याची पाळी आल्यावर गोरा कुंभारांनी त्याच्या डोक्यावर काठी ठेवून म्हणाले, हे भांडं कच्चं दिसत आहे, खरंच हे कच्चं आहे का? मग भावपूर्ण स्वरामध्ये नामदेवांना म्हणाले, तपस्वी श्रेष्ठ, तू नक्कीच संत आहेस, पण तुझ्या हृदयातील अहंकाराचा साप आहे ना, तो अजूनपर्यंत मेलेला नाही. म्हणजे त्यामुळं तुझं लक्ष आहे ना, लगेच माना अपमानाकडे जातं. म्हणूनच सद्गुरू तुम्हाला मार्गदर्शन करतील, तेव्हाचा साप मरेल. म्हणजे संत नामदेवांना जाणवलं. उत्स्फूर्त ज्ञानातील त्रुटी पाहून त्यांनी संत विठोबा केसरा यांच्याकडून दीक्षासुद्धा घेतली. ज्यानं शेवटी त्यांच्या आंतरिक अहंकाराचा नाशच केला ना. म्हणून नामदेवांना आहे ना आज सर्वजण ओळखतात. पण गोरा कुंभार आहे ना, हा पायाच्या दगडासारखा आजही लोकांच्या नजरेतून नाहीसा झाला आहे. म्हणजे तर नामदेवांना अहंकारमुक्त करण्यामध्ये आहे ना त्यांचा खूप मोठा वाटा होता. खरं सांगायचं झालं तर नामदेवांचे खरे गुरु आहेत ना, ते गोरोबा आहेत. अखेर त्यांच्या सांगण्यावरून नामदेवांनी विठोबा केसरांकडून दीक्षा घेतली. आणि पुढे ज्ञानेश्वर माऊली नामदेवजींचे गुरु होते. म्हणजेच ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण म्हणजे मुक्ताबाई यांच्या बाबतीत अधिक अधिकार आहे. अशी एक आख्यायिका आहे की एकदा एका खोडकरानं ज्ञानेश्वर माऊलींचा अपमान केला. ते खूप दुःखी झाले आणि दार बंद करून खोलीत बसले. त्यांनी दार उघडण्यास नकार दिल्यावर मुक्ताबाईंनी त्यांना केलेली विनंती आहे ना, ताटीचे अभंग तुम्ही ऐकले असतील. म्हणजे हे ताटींचे अभंग आहेत ना, हे खूप प्रसिद्ध आहेत. म्हणजे मुक्ताबाई त्यांना म्हणतात, हे ज्ञानेश्वर, माझ्यावर दया करा आणि दार उघडा. ज्याला संत व्हायचं आहे ना, त्याला या जगाच्या गोष्टी सहन कराव्या लागतात. अभिमान नाहीसा झाला तरच श्रेष्ठत्व निर्माण होतं. म्हणजेच जिथे दयाळूपणा राहतो ना, तिथे महानता निर्माण होते. तुला ब्राह्मण माणसातच दिसतो, मग तू कोणावर रागवणार बरं? म्हणजे काय? म्हणजे तुला ब्रह्म आहे ना, तो माणसातच दिसायला लागला, तर तुला रागवण्याचं कारण काय आहे बरं?
कोणावरच नाही ना. म्हणून अशी अंतर्दृष्टी ठेवा आणि दार उघडा. जग अग्निमय झालं तर संतांच्या मुखातून पाणी पडावं अशा शुद्ध अंतःकरणाचा योगी आहे ना, सर्वांचे पाप सहन करतो. म्हणजे समर्थांनी आपल्याला सांगितलेलं आहे, जर भक्तीवरचा जेव्हा विश्वास कमी व्हायला लागतो ना, तेव्हा संतांना देखील चमत्कार दाखवायला लागले. आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या बाबतीत सुद्धा ते झालं ना. जेव्हा संन्यासाची मुलं आहेत अशी वेगवेगळ्या नजरेनं लोक त्यांच्याकडे पाहू लागली ना, तुमच्या मुंजीस धर्मशास्त्राची परवानगी नाही असं शेवटी त्यांना सांगण्यात आलं. म्हणजे धर्माचे जे ठेकेदार पुढे असंही म्हणाले की ब्रह्मचर्याचं आचरण करा, संसार वाढवू नका, परमेश्वराची भक्ती करा, यामुळं तुमचं पाप नाहीसं होऊन मुक्ती मिळेल. म्हणजे त्या ब्रह्मसभेची आज्ञा होती ना, त्यांनी निमूटपणे मान्य केली. आणि तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांना एकानं नाव विचारलं. ज्ञानेश्वर शांतपणे म्हणाले, ज्ञानदेव, त्यावर नावात काय आहे? तो समोरून रेडा येत आहे ना, त्याचंही नाव ज्ञान आहे. परंतु बघा, त्या पखाली वाहण्याचं काम करतो असं बाजूला असलेल्या एका ब्राह्मणानं बघा ती चेष्टाच केली ना, आणि चेष्टा करून म्हणाला. यावर शांतपणे ज्ञानदेव म्हणाले, हो, पण त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे. बघा तो पुढचा माणूस म्हणाला, काय म्हणतोस, तो एकच आहे का? तर तू या रेड्याच्या तोडून वेद बोलवून दाखव, मग आम्ही तुझं म्हणणं मान्य करू. ज्ञानोबा रेड्याच्या जवळ जातात आणि रेड्याच्या मस्तकावर हात ठेवतात. त्याचबरोबर रेड्याच्या तोंडून असा चमत्कार होतो ना, रेड्याच्या तोंडून भरभर वेदातील ऋचा बाहेर पडू लागल्या. कित्येक लोकांनी हा चमत्कार सुद्धा पाहिला. तिथे ज्ञानेश्वरांनी आपली विद्वत्ता सिद्ध केली ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा भक्तीवरचा विश्वास कमी होत जातो ना, तेव्हा संतांना नक्कीच चमत्कार करावा लागतो. आणि एक चमत्कार केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज नेवासा येथे गेले आणि तेथे आणखी एक चमत्कार केला. बघा, ही सर्व मुले नेवासामध्ये प्रवेश करत असताना त्यांना तिथे आढळलं की एक माणूस आहे ना, मृत अवस्थेमध्ये होता आणि त्याची पत्नी त्याच्या मृतदेहाच्या शेजारी ओरडत होती. ज्ञानेश्वरांनी त्या व्यक्तीचं नाव काय आहे हे विचारलं आणि ते सच्चिदानंद असल्यानं सांगण्यात आल्यावर ते म्हणाले की ते नाव आहे ना, ते धारण करणारी व्यक्ती कधीही निर्जीव असू शकत नाही. म्हणूनच त्यांनी त्या निर्जीव शरीरावर आपल्या अमृत हाताने स्पर्श केला आणि त्या व्यक्तीला उठण्यास सांगितलं. आणि त्याचबरोबर सच्चिदानंद उठले. याच सच्चिदानंदानं नंतर ज्ञानेश्वरीचं लेखन म्हणून काम केलं. जेव्हा ज्ञानेश्वरांनी त्यांच्या उत्तम पुस्तकाची रचना केली ना, तेव्हा संत ज्ञानेश्वरींच्या आध्यात्मिक कार्य आहे ना, तो भाग्याचा दिवस उजाडला. जेव्हा पैठणवरून आळंदीला जाताना ही भावंडे नेवाशाला थांबली. म्हणजे मुळातच देवी प्रतिभेचं देणं आहे ना, ते लाभलेल्या ज्ञानेश्वरांच्या हातून गीतेचा प्राकृत भाषेमध्ये म्हणजे तो अनुवाद असलेला भावार्थ दीपिका आहे ना, हा ग्रंथ तिथेच लिहिला गेला. म्हणजे किती कल्पनांचा, उपमांचा, हा अलंकारांचा वापर त्यांनी केला आहे. ती वाचताना माणूस मंत्रमुग्ध होतो. त्यांचं साहित्य आहे ना, त्या आत्मानुभवाचा सागरच आहे ना. म्हणजे काय? म्हणजे या तत्कालीन अस्तित्वात असलेल्या तात्विक पुस्तकांचं ज्ञान आहे ना, जीवनाचे वेगवेगळे सिद्धांत आहेत, त्यांच्या काळातील लोकांच्या प्रथा आहेत, म्हणजे त्या पुस्तकातून स्पष्ट झालेल्या दिसून येतात ना. म्हणजे जर आपल्या जीवनामध्ये संतांची जर संगती असेल ना, संत आपल्याला काय म्हणतात बरं, की तुम्ही कर्माने वागा. जर तुम्ही कर्माने वागलात ना, तर कोणतं पुस्तक वाचन करण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही. पण मनुष्य मात्र कर्माने वागतो का बरं? कधीच वागत नाही. मनुष्याचं जीवन श्रेष्ठ कधी होतं बरं? जेव्हा मनुष्य कर्माने राहतो, जेव्हा त्याचे सर्व प्रश्न न सुटता दुःख येऊन सुद्धा जो कर्माने राहतो ना,
तोच सर्वात मोठा मनुष्य असतो, तो सर्वात श्रेष्ठ मनुष्य असतो. म्हणजे जर आपली बुद्धी जर समोरच्याला चांगलं मानत नसेल तर तो श्रेष्ठत्व निर्माण करेल का? कधीच नाही. म्हणजे काय? म्हणजे जर माणूस एक अजब रसायनच आहे ना, आवडला तर त्याचे दोष दिसत नाही आणि नाही आवडला तर त्याचे चांगले गुणसुद्धा दिसत नाही. म्हणजेच आपण समोरच्याला कसं लेखतो ना, त्यावर आपलं आत्मचरित्र ठरतं ना, त्यावर आपली बुद्धी ठरत असते. म्हणजे या पंचभूतांनी तयार झालेलं हे शरीर कधी नाशवंत होईल सांगता येईल का? कधीच नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, जीवनामध्ये किती दुःख जरी आलं ना तरी भगवंताची साथ तू सोडू नकोस. ज्याप्रमाणे अर्जुनाचं आणि श्रीकृष्ण स्वारींचं हे मिलन तुम्ही पाहिलं असेल. मिलन म्हणजे काय बरं? कारण तो भाव होता ना, तो भाव एवढा दृढ होता ना, किती जरी समस्या निर्माण झाली तरी अर्जुनाची बुद्धी माझ्या भगवंतांना कधी ढळू दिली नाही. कारण का बरं? कारण अर्जुन पण तेवढा श्रेष्ठ होता. अर्जुनाचा पण सुद्धा भगवंतावर विश्वासच होता ना. म्हणून आपलं गुरु शिष्याचं नातं आहे ना, अर्जुनासारखं आणि श्रीकृष्णासारखं असावं. पण आपण मात्र आपल्या गुरुलाच कमी लेखत असू तर मनुष्याच्या जीवनामध्ये अधोगतीशिवाय दुसरं काही राहील का? कधीच राहणार नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ज्या प्रकारे नवरा बायकोचं नातं असतं बघा, कधी कधी पत्नीला बघा एक विनंती करावीशी वाटते. ही स्त्री आहे ना, बघा पती पत्नीचं नातं श्रेष्ठ कधी होतं बरं? ज्यावेळी नवऱ्याबद्दल त्या कोणत्या गोष्टी बोलू नये आणि कोणत्या गोष्टी बोलाव्या या तिला जेव्हा माहीत होतात ना, या तिला जेव्हा कळतात तेव्हाच ते श्रेष्ठमध्ये मोडते ना. म्हणून प्रत्येक स्त्रीनं आपल्या पतीबद्दल या 3 गोष्टी लक्षात ठेवा. पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पतीची तुलना कधीच इतरांसमोर करू नका. हे का बरं? असं का म्हटलं असावं बरं? कारण आपला पती आहे ना, शेवट आपल्या भाग्यरेषेमध्ये तो होता आणि म्हणून भगवंतानं आपली त्याच्याशी गाठ बांधलेली आहे. जरी त्याच्याकडे पैसा जरी नसेल ना तर ॲडजस्टमेंट करायला शिका. इतरांसोबत त्याची तुलना करू नका. कारण परमेश्वरानं जे दिलं आहे ना, तुमच्यासाठी चांगलं आहे ना, तेच दिलेलं आहे. उगाचच दुसऱ्याची श्रीमंत बघून स्वतःला भिकारी समजू नका. कारण एक ना एक दिवस तुमचा सुद्धा येणार आहे. दुसरी गोष्ट, त्याच्या आर्थिक अडचणींमुळे कधीच त्याला टोमणे मारू नका. जर आपला पती असेल ना, बघा भगवंतानं जे दिलेलं आहे ना तेवढंच तो कमवू शकतो ना. जर त्याला कमी पगार असेल तर त्याला हिणवू नका की दुसऱ्यांचे नवरे बघा किती श्रीमंत आहेत आणि तुम्ही जैसे तैसेच आहेत. अशा गोष्टी आहेत ना, कधीच त्याला बोलू नका. आता तिसरी गोष्ट, त्याच्या चुका नातेवाईकांना कधी सांगू नका. बघा काही पत्नी असतात ना, काही स्त्रिया असतात, दर वेळेला आपल्या पतीला कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, आयुष्यामध्ये भरपूर अडचणी येतील तरी सुद्धा त्यांना डगमगू नका. समर्थ वाणीने प्रेरित व्हा. भगवंताची सेवा करा, भगवंताचं नामस्मरण करा. तुमच्या जीवनामध्ये जी तुमची स्वप्न राहिलेली आहेत ना, ती सुद्धा पूर्ण होणार आहेत. फक्त भगवंतावर नितांत विश्वास ठेवा. हा विश्वास आहे ना, तुम्हाला कधीही हरवू देणार नाही. तुमच्या जीवनामध्ये जे काही नसेल ना ते सुद्धा निर्माण होईल. फक्त हा विश्वास नितांत ठेवा. आणि हा विश्वास जेव्हा तुमचा ढळेल ना तेव्हा तुम्ही अधोगतीला निर्माण व्हाल. तुमच्या जीवनामध्ये चांगलं काही घडणार नाही. म्हणून हा विश्वास दृढ ठेवा. निर्मळ मनाने सेवा करा, दान धर्म करा. तुमच्या जीवनामध्ये एक ना एक दिवस असा येईल ना, तुमच्या जीवनातले सारे कष्ट हरण होतील. तुमच्या जीवनामध्ये फक्त सुख राहील, सुख निर्माण होईल. म्हणून 2 वेळची उपासना करा, श्रवण करा, समर्थांनी सांगितलेल्या नियमांना महत्त्व द्या. तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही, तुमचं कल्याणच होईल.
जय जय रघुवीर समर्थ.